सातपूर आणि अंबड औद्योगिक क्षेत्रात MIDC कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या तब्बल 130 कारखान्यांमधील अतिक्रमणाच्या विरोधात समाजसेवक संतोष शर्मा यांनी अनेक वेळा उपोषणासह विविध आंदोलने केली। त्याच अनुषंगाने आज पुन्हा MIDCच्या भ्रष्ट कारभाराची भव्य अंत्ययात्रा काढत जोरदार निषेध केला। राम नाम सत्य हे म्हणत समाजसेवक संतोष शर्मा यांच्या हातात मडके आणि फुलांनी सजवलेल्या तिरडीची अंत्ययात्रा काढण्यात आली। जोरदार घोषणा देत MIDC कार्यालयासमोर आंदोलकांनी बांगड्या दाखवून निषेध केला। निमा कार्यालयापासून काढण्यात आलेल्या या प्रतिकात्मक अंत्ययात्रेत हजारो महिला व नागरिकांनी सहभाग घेतला होता। तर राष्ट्रपुरुषांच्या नावाचा जय जयकार करीत या पाकिट घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। अशा अधिकाऱ्यांचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय। अशा अधिकाऱ्यांचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छत्रपती शिवाजी महाराज की जय। ठीक आहे बचाव। या पाकिट घेणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय, पाकिट घेणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय, अरे पाकिट घेणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय, अरे पाकिट घेणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की। संतोष शर्मा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संतोष शर्मा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हरे राम राम, 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 हरे राम राम। मी कुठल्याही कारखानदाराच्या विरोधात नाही, मात्र हे अतिक्रमण कामगारांना धोकेदायक असल्याने हे अतिक्रमण काढण्यासाठी हा लढा असून मनुष्यबळ नसल्याचं कारण देऊन MIDCचे अधिकारी अतिक्रमणाला पाठीशी घालतात। 10 दिवसात यावर कारवाई न झाल्यास 1 मे कामगार दिनी याच ठिकाणी मुंडन आंदोलन करणार असल्याचं समाजसेवक संतोष शर्मा यांनी यावेळी सांगितलं। आपल्याला फक्त त्यांनी एक मोठं आश्वासन दिलेलं होतं, 1-1.5 महिन्याच्या साठी आम्हाला वेळ द्या। 1-1.5 महिना होऊन गेला आणि हे लोक कुठंही आजपर्यंत यांच्या वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कागदपत्र पोचवत नाही। ते त्यांच्या दर्जेतच ठेवतात आणि त्यांच्या वसुलीसाठी एक धाक दाखवण्यासाठी उद्योजक यांना फक्त दाखवतात आणि धाक दाखवून पैशाची वसुली करतात। त्यासाठी आपल्या अतिक्रमण काढण्यासाठी यांनी कुठलाही अजूनपर्यंत पर्याय काढलेला नाही। आपण जे म्हणतात अनधिकृत अतिक्रमण आहे, नेमकं काय केलंय? अतिक्रमण म्हणजे आज कुठल्याही कारखान्यामध्ये जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड जीवहानीसाठी सोडलेला जो मार्जिन पेस असतो तो सोडलेला नाही आहे। टोटल हा आशीर्वादाने सगळं पॅक केलेला आहे। अशा MIDCतल्या किती कंपन्या आहेत? 130 कंपन्या आहे। उद्योजक म्हणलं ना तर त्यांचा आणि माझा त्यांच्यासंग काहीच वाद नाही आहे। हा वाद आहे फक्त अतिक्रमणापुरता। अतिक्रमण त्यांनी काढावं, स्वतःहून काढलं तरी त्यांची आनंदाची गोष्ट आहे। त्यांनी स्वतःहून काढलं तरी या भ्रष्ट अधिकाऱ्यांना 1 रुपया त्यांना द्यायची गरज नाही। उद्योजक आणि अधिकारी काही संगमतानेच सगळं चालू आहे। यांची संगमतानेच गाठ चालू आहे। त्यांच्याकडं जागा अवेलेबल नाही आहे असं सांगून सगळा हा कारभार चालू आहे। या आंदोलनानंतर देखील अतिक्रमण जर काढलं नाही तर पुढचं पावित्र्य काय असणार आहे? महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मी मुंडन आंदोलन करणार आहे। त्याची जागा, वेळ सगळं मी पत्रकार माध्यमातून सांगतो। या आंदोलनादरम्यान शिष्टमंडळाने उद्योग भवनातील MIDCचे अधिकारी अभियंता जयवंत पवार हे गैरहजर असल्याने अंबड विभागाचे उपअभियंता सुरकर, सातपूर विभागाचे उपअभियंता चौधरी यांची भेट घेत कारखान्याचे अतिक्रमण कधी काढणार, किती दिवस खोटे आश्वासन देणार असे विविध प्रश्न उपस्थित करून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचं यावेळी दिसून आले। 1-1.5 महिना होऊन गेला। आता याच्यात मला परत असं उत्तर दिलंय की मनुष्यबळ नाहीये। आता टेंडर काढण्यासाठी मनुष्यबळ लागतो। मला स्वतः कार्यकारी अभियंत्यांनी हे उत्तर दिलेलं आहे की वोटिंग झाल्याच्या नंतर पुढची कार्यवाही करायला परवानगी नको का काही? आम्ही काय कागदच पाठवले नाही वरती तुमच्या वतीने, ते बद्दल आम्हाला काहीच पाठवले नाही, फक्त तुमचे अर्ज येतात आम्हाला। आज या भव्य अंत्ययात्रा आंदोलनात समाजसेवक संतोष शर्मा व प्रिया शर्मा यांच्या नेतृत्वाखाली रज्जाक दादा शेख, इस्माईल चाचा, कैलास तवंडे,
परशुराम नायडू, बबलू चव्हाण, राम खरात, प्रशांत कहार, अविनाश मोरे, बबलू बनसोडे, विशाल पाडमुख, शकुंतला खरात, अलका डाखोरे, रजिया पठाण, अशराफ शेख, मुन्ना पहिलवान, गालिब मनमाड आदींसह असंख्य महिला, नागरिक, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनात सातपूर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.